अनेक मुली शिक्षणाकरता नोकरीसाठी घरापासून लांब मोठ्या शहरात राहतात। तिथे त्यांची काळजी घेणारं आणि मुख्य म्हणजे त्यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवणारं कोणीतरी असणं अत्यंत महत्त्वाचं। म्हणूनच नागपूर पोलिसांनी एक नवा उपक्रम सुरू केलाय। पाहूयात हा नवा उपक्रम, बडी कॉप्स। नागपुरात या सगळ्या जणी एकत्र जमल्यात ती सुरक्षेची हमी द्यायला आणि घ्यायला। शहरातल्या मुलींना, विशेषतः वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटावं यासाठी नागपूर पोलिसांनी बडी कॉप्स ही संकल्पना सुरू केली आहे। या अंतर्गत वसतिगृहात राहणाऱ्या मुलींचा, काही महिलांचा आणि पोलिसांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलाय। महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जात असेल तर त्या थेट या व्हॉट्सअप ग्रुपवरच तक्रार करू शकतात। त्यांना पोलीस स्टेशनला येण्याची गरज नाही। या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे की मुलींना ज्या काही अडचणी येतात किंवा समाजामध्ये वावरत असताना ज्या अडचणी येतात त्या सोडविणे। मुली या कुटुंबापासून दूर राहतात तर त्यांना काही अचानक समस्या उद्भवली तर त्यांना मदतीचा हात देणे, मुलींना सुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे। आणि याच्यामध्ये आम्ही एक महिला नोडल ऑफिसर आणि 2 महिला कर्मचारी अशा प्रत्येक गर्ल्स हॉस्टेलला नेमलेले आहेत। आम्ही प्रत्येक हॉस्टेलला जाऊन प्रत्येक मुलींशी, पोलीस या नात्याने नाही तर आम्ही सिव्हिलमध्ये जाऊन स्वतः मुलींशी भेटून त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्यांना मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत। तर आणि त्या सुद्धा आमच्याशी अगदी मैत्रिणीसारख्या वागतात आणि त्याच्यामुळे मी बाहेरच्या असल्यामुळे मला बडी कॉप्स ही संकल्पना स्वतःच मला खूप आवडलेली आहे आणि आम्ही नक्कीच त्यासाठी कार्यरत राहू। नागपुरातल्या विविध वसतिगृहांमध्ये 7,841 महिला राहतात। एखादा अनुचित प्रकार घडल्यास मुली या बडी कॉप्स व्हॉट्सअप ग्रुपवर हक्कानं त्यांच्या पोलीस मैत्रिणींना सांगू शकतात। काही जर का प्रॉब्लेम आम्हाला आला तर आम्ही आम्हाला वाटत असेल की काही प्रॉब्लेम येणार आहे तर पहिलेच आम्ही पोलीसवाल्यांना सांगून काही सोल्युशन निघू शकतं। आणि बाय एनी चान्स काही झालेलं आहे आणि आम्ही तिथे स्वतःहून काहीतरी ॲक्शन घेतली आणि मग जाऊन यांना सांगितलं तरी पण आम्हाला प्रोटेक्शन राहील आहे, कारण आमची ऑलरेडी मैत्रीवाले संबंध तयार झालेले असतील आहे आणि आम्हाला बॅकिंग राहील आहे की तुम्ही तुमच्या प्रोटेक्शनसाठी काही पण स्टेप घेऊ शकता। महिलांची सुरक्षा एक खूप मोठा प्रश्न आहे आपल्या देशामध्ये आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ही आमच्यासाठी एवढी छान संकल्पना काढलेली आहे तर आम्हाला फार सिक्युअर वाटत आहे। आम्ही कुठे पण जातो आणि आम्हाला कोणती पण अडचण आली, कॉलेज असो, हॉस्टेलच्या बाहेर असो किंवा कुठे पण असो, तर आम्हाला कोणता पण त्रास झाला कोणाकडून तर आम्ही लगेचच त्यांना कळवू शकतो। त्यांनी आमचे व्हॉट्सअप नंबर घेतलेले आहे, आमचा व्हॉट्सअपवर एक ग्रुप बनवला आहे। आम्ही लगेच त्यांना व्हॉट्सअपवर टाकू शकतो किंवा त्यांना पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकतो आणि ते आमच्या मदतीसाठी नक्कीच येईल। नागपूर पोलिसांच्या या उपक्रमाचं राज्य महिला आयोगानं स्वागत केलंय। या माध्यमातून नागपूरमधले जे हॉस्टेल्स आहेत या हॉस्टेल्समधल्या सगळ्या मुलींना ते एकत्र बांधणार आहेत, त्यांच्याशी संपर्क ठेवणार आहेत, त्यांच्या काही जर अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। अत्यंत नाविन्यपूर्ण अशी ही कल्पना आहे आणि ज्या मुली बाहेरगावातून येत आहेत त्यांच्या आई वडिलांना पण एक सुरक्षिततेची भावना आणि मुलींना पण सुरक्षिततेची भावना या निमित्ताने मिळणार आहे। पोलिसांशी नियमित संपर्क असल्यामुळे त्यांना जर काही अडचणी आल्या तर त्या पण सोडवायला ही मोठी मदत होणार आहे। नागपुरात 2011 मध्ये मोनिका किरणापुरेचा खून झाला होता। अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पोलीस खबरदारी घेतात। शिक्षणासाठी, नोकरीसाठी घरापासून दूर राहणाऱ्या मुलींना शहरामध्ये सुरक्षित वाटावं यासाठी नागपूर पोलिसांची बडी कॉप्स ही कल्पना नक्कीच कौतुकास्पद आहे। अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।